नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. उद्धव ठाकरे आणि देवाभाऊंची भेट, त्यांचं मनोमिलन आणि त्यामधनं शिंदे शिवसेना गटाला घरघर लागली का, हाच आज विश्लेषणाचा मुद्दा आहे. आणि होय, तसं दिसतंय. काही करून एकनाथ शिंदेचा बदला घ्यायचं हे उद्धव ठाकरेंचं मनापासून ठरलेलं आहे आणि त्यांच्या आतल्या अंतर्गत ह्या गोष्टी बाहेर आल्याशिवाय राहत नाही. आणि आज तसं म्हटलं तर उद्धव ठाकरेंनी पण नमतं घेतलंच म्हणावं लागेल. त्यांनी आज जाऊन देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांची भेट घेतली. लगेच काही त्या गोष्टी बाहेर येणार नाहीत, परंतु ह्या चर्चा तर सुरुवात झाल्या त्यांच्यामध्ये की आता एकनाथ शिंदेचं मूळ कुठं चुकलं तर मुख्यमंत्री पदाला ते हटून बसले, नंतर मला गृह खातंच पाहिजे म्हणून हटून बसले. त्याचं भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं सुद्धा त्याच्या बाबतीत गांभीर्याने घेऊन नाराजी सुद्धा व्यक्त केली. एकनाथ शिंदेंनी एवढा हट्ट करायला नको होता, कारण त्यानं मुख्यमंत्रीपद दिलं 40 आमदारावर. ठीक आहे, त्यांनी सुद्धा ते फोडून तिकडनं आले, महाविकास आघाडीत फूट केली, हे मान्य आहे. परंतु 2.5 वर्ष तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊन सुद्धा परत तुमचे किती आहेत, आज 56 आमदार आहेत, तरी सुद्धा परत आम्हालाच मुख्यमंत्रीपद. हे देवेंद्र फडणवीस असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा असतील, यांना हे पटलेलं नाही. आणि आता एकनाथ शिंदेचा काटा काढायला सुरुवात झाली, असाच तो विषय आहे. मग आता उद्धवनी डायरेक्ट फोन करून गेले का देवाभाऊनीच बोलवून घेतलं, हे आता हळूहळू स्पष्ट होईल उद्याच्या काळात. कारण 9 खासदार आहेत, आज 20 आमदार आहेत उबाटाकडं. ही ताकद सुद्धा मिळाली तरी बाकीच्यांची गरजच नाही आहे ना भारतीय जनता पक्षाला. काय गरज आहे? आणि नॅचरल युती परत म्हणायला हरकत नाही. हे जर का गणित असेल आणि एकनाथ शिंदेच्यावरच डाव काढायचा असेल, एकनाथ शिंदेंना जर का आपला हिसकाच दाखवायचा असेल भारतीय जनता पक्षाला, तर निश्चितपणानं उद्धव ठाकरेंशी त्यांचं साठोलोटो होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये आत्ता अजितदादा पवार यांची काय कुचंबणा होणार आहे? याच्यामध्ये काहीही होणार नाही. अजितदादांना सगळं चालते. त्यांचे आता सुरुवातीलाच त्यांनी पाठिंबा जाहीर करून टाकल्यामुळे एकनाथ शिंदे खरं तिथंच बॅकफुटवर गेले. पहिल्यांदा त्यांची पॉवर, बऱ्यापैकी जी बार्गेनिंग पॉवर होती ती कमीच झाली त्यावेळेला. आणि आत्ता सुद्धा हे सगळे एकत्र आले तर केंद्रात सुद्धा ताकद पाहिजे ना. आज बहुमतात नाही आहे ना भारतीय जनता पक्ष, तर तिथं बहुमतात नसल्यामुळं त्यांचे 9 खासदार मिळत असतील, जसं शरद पवारांचे 8 खासदार मिळतील, त्यांना सुद्धा घ्यायला हरकत नाही. आता भारतीय जनता पक्षाची अवस्था अशी आहे की सगळेजणच यायला तयार आहेत. घेणार कुणाकुणाला तुम्ही? सगळ्याच घेऊन मग कदाचित तुमचा विरोधच सगळ्याला मोडून काढणार, फक्त काँग्रेस तेवढं राहील. आणि आता असं म्हणतात भारतीय जनता पक्षातले काही नेते, काँग्रेसचे पण काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. बावनकुळे साहेब जे प्रदेशाध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांनी मध्येच म्हटलं काँग्रेसचे सुद्धा काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. मग नक्की काय होणार आहे इथनं पुढचं राजकारण? एक नक्की होणार आहे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला घरघर लागणार आहे, कारण त्यांचे आत्ता आमदार आणि ज्यांना मंत्रिपदं मिळाली नाहीत, मग ते दीपक केसरकर असतील, अजून ते काही ओपन नसलेत, पण तानाजी सावंत हे नाराजीच आहेत. आता हे आरोग्यमंत्री होते आधीच्या टर्ममध्ये 2.5 वर्ष, ते आपली बॅग बांधूनच नागपूर अधिवेशनात निघून गेले. म्हणजे हा राग त्यांनी व्यक्त केलेला आहे. केसरकर सुद्धा नाराजीनं ते अबोलच आहेत, आता बोलत नाहीत, पण नाराजी ही दिसते ना आज. आणि बरेच आमदार आहेत की आम्हाला मंत्रिपद हवं होतं. आणि आत्ता शेवटी भारतीय जनता पक्षाला धरून राहावं लागेल सगळ्यांना. आणि उबाटाचा डाव म्हणजे आज उद्धव ठाकरेंनी देवाभाऊंची घेतलेली भेट, आणि दोघंही हसतमुख एकमेकाला भेटतायत. हे जे चित्र आहे हे एकनाथ शिंदेना मानवलेलं आहे का? अजिबात नाही. एकनाथ शिंदेना सुद्धा कळून चुकलंय की आता टार्गेट आपणच आहोत भारतीय जनता पक्षाचं. आणि त्याच्यात किती आमदार टिकणार आता एकनाथ शिंदेच्याकडं? बऱ्यापैकी आमदार हे उबाटाकडे सुद्धा जातील, आता नक्की जातील, अशी आत्ता अवस्था आहे. परत राजकीय समीकरण बदलणार. मग इकडं शरद पवार सुद्धा त्यांची वरती आखणी करतायत. दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी ते संपर्कात आहेत. मोदी साहेबांनाही ते भेटतायत.
नक्की भारतीय जनता पक्ष काय राजकारण करेल, पण एक नक्की राजकारण करेल की एकनाथ शिंदेचा काटा काढल्याशिवाय राहणार नाहीत आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या ह्या गटाला घरघर लागली का असंच म्हणावं लागेल आगामी काळामध्ये. आणि उद्धव ठाकरेंचे हे डाव आता पडायला सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही. आज इथंच थांबू, उद्या पुन्हा भेटू.